ओम श्रीराम अंबज्ञ। मी उर्मिला वीरा फेणाणी, उपासना केंद्र नायजेरिया आणि आत्ताचं उपासना केंद्र डी.वाय. पाटील पिंपरी। माझा हा अनुभव आहे तो थोडासा वेगळा आहे, कारण बापू आपल्या आयुष्यात असताना आणि बापू आपल्या आयुष्यात नसताना काय आपल्यावरती परिणाम होतो याच्याबद्दलचा हा अनुभव आहे। 2018 साली मी म्हणजे बापू परिवारात सामील झाले, पण 2017 मध्ये माझा एक ॲक्सिडेंट झाला माझ्या सोसायटीमध्येच स्कूटीवरून, आणि सोसायटीमध्येच ॲक्सिडेंट झाला। आणि त्या ॲक्सिडेंट म्हणजे एवढी तीव्रता होती की माझा जो डावा पाय आहे त्याच्यामध्ये रॉड आहे आणि त्याचे 3 तुकडे झाले होते त्या पायाचे, आणि ऑपरेशन झालेलं होतं। म्हणजे 6 महिने व्यवस्थित न चालणं वगैरे अशातला प्रकार होता। आणि तेच माझ्या मुलीचे ॲक्सिडेंट झालेले, त्याच्याबद्दलचा माझा हा अनुभव। माझी मुलगी पुण्यावरून मुंबईला येत होती मार्चच्या, म्हणजे तिचे एक्झाम्स चालू होते 12वीचे, आणि एक्झाम्सच्या वेळेलाच ती अपडाऊन करत होती मुंबई पुणा। तर तेव्हा पुण्यावरून ती मुंबईला येत असताना शिवनेरीला ती 15 नंबरच्या सीटवर बसली होती, आणि अर्धा रस्ता म्हणजे जवळपास मला वाटतं लोणावळ्याच्या घाटांमध्ये वगैरे किंवा लोणावळा येण्याच्या अलीकडेच तिचा म्हणजे समोरून एक एसटी आली आणि ती नेमकं माझ्या मुलीच्या म्हणजे ती जिथे बसली होती तिथेच ती एसटी धडकून ती पुढे गेली। अक्षरशः म्हणजे त्या जो शिवनेरीच्या विंडो असतो, म्हणजे बसचा जो विंडो असतो तो पूर्णच्या पूर्ण तिच्या हातामध्ये येऊन पडला। पण बापूंची कृपा इतकी की त्याच्यामध्ये तिला एक स्क्रॅच पण आला नाही। पूर्ण विंडो तिच्या हातावर आणि पायावर पडला होता। सगळेजण खूप काळजीत होते तिथे बसमध्ये, अरे काय तुम्हाला लागलं तर नाही, पण ती म्हणाली एक स्क्रॅच पण आलेला नव्हता। त्याच्यामुळे मग तिने ते सांगितलं की नाही काही नाही, मी एकदम व्यवस्थित आहे। तिथे घरी आल्यानंतर मग तिने हा अनुभव आम्हाला सांगितला, तेव्हा मी बापूंना अंबज्ञ केलं की बापूराया की खूप अंबज्ञ बाबा, काय म्हणजे ऑलरेडी एवढा प्रॉब्लेम्स चालू असताना हा एक म्हणजे प्रॉब्लेम, पण तू सुखरूप पार पडून नेलास की तिचा ॲक्सिडेंट तो जबरदस्त पण होऊ शकला असता, पण त्याच्यातनं बापूंनी तिला वाचवलं। त्यानंतर मग थोड्या दिवसानंतर ती तिच्या कझिन बरोबर बाईकवर माटुंग्याला पुस्तकं आणायला गेली होती। तेव्हा पुस्तक आणताना येताना तिचा साईन हॉस्पिटलच्या जवळ जेव्हा त्यांची बाईक 40च्या स्पीडवर, साधारण त्यांची बाईक होती 40, 45, 50 पर्यंत, आणि सायन हॉस्पिटलच्या म्हणजे इथे जेव्हा लोक क्रॉस करतात तेव्हा क्रॉस करताना ते फक्त बस बघतात, पुढची गाडी काही बघत नाही। तिकडनं एक व्यक्ती क्रॉस करत होता, बसवाल्याने तरी बस थांबवून दिली, पण ह्यांची स्पीड 40-50 असल्यामुळे ह्यांना जो कझिन होता, तिचा जो भाऊ होता, त्याने जोरात ब्रेक दाबला। तर ब्रेक दाबल्यानंतर असं झालं की त्याला थोडासा स्क्रॅच लागला, कारण त्या व्यक्तीला वाचवण्याच्या चक्करमध्ये त्याची बाईक पडली, दोघेही पडले, पण त्याला स्क्रॅच आला आणि माझ्या मुलीला एकही स्क्रॅच आला नाही तेव्हा सुद्धा। म्हणजे ती अक्षरशः म्हणजे घरी आल्याच्या नंतर पण त्यांनी जेव्हा आम्हाला हा सांगितला अनुभव की बाबा असं झालं, आमचं ॲक्सिडेंट झाला आणि तिच्या भावाला हे ते खरचटलंय, लागलंय, त्याला पण जास्त लागलेलं नव्हतं, फक्त तो खरचटला होता। पण तेव्हा मला म्हणजे बापूंना मी हे केलं की बापू म्हणजे काय, म्हणजे माझं लेगचा ॲक्सिडेंट जे आहे ते सोसायटीत होऊन सुद्धा मला फ्रॅक्चर्स झाले एवढे, आणि माझी मुलगी 2दा त्या संकटातनं सुखरूप अगदी बाहेर पडली की तिला एकही स्क्रॅच नाही झालं। म्हणजे कारण नॉर्मली असं म्हणतात की म्हणजे बाईकवर असेल, पाठचा जो व्यक्ती असतो त्याला जास्त लागण्याचे चान्सेस असतात, पण ही पाठीमागे असून सुद्धा आणि समोर त्या कझिन म्हणजे तिच्या भावाला सुद्धा काही नाही, थोडंसं स्क्रॅच झाला 45च्या स्पीडवर असून सुद्धा, आणि हिला मात्र एकही स्क्रॅच नाही, काही नाही, फक्त तिला एक वॉमिट झालेली तिकडे तेवढंच, कारण त्यांनी खाल्लेलं होतं तेवढंच। त्याच्या व्यतिरिक्त तिला अजिबात काही इजा झालेली नाही। मी तिला दुसऱ्या दिवशी पण विचारलं, म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊया का, सगळं नीट आहे का। म्हणजे अक्षरशः बापूंच्या कृपेमुळे म्हणजे त्या दोन्ही संकटातनं माझी मुलगी विना एका स्क्रॅचनी ती बाहेर पडली। खूप अंबज्ञ बापूराया, असंच आमच्या पाठीशी राहा, तुझे आशीर्वाद असेच आम्हा सर्वांना मिळू दे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।